तर आज अनंत चतुर्दशी आणि गणपती विसर्जनासाठी ही कंठी माझ्या मैत्रिणींनी बनवायला सांगितली मला। तर कमळ तिने दिलेले आणि कमळ कसे मी दुमडल्यात तुम्हाला अगोदर दाखवते। इथे कमळ अशा प्रकारे ना त्रिकोणी पाकळ्या त्याच्या दुमडून घ्यायच्या, वरच्या पाकळ्या अगोदर काढून टाकायच्या आणि आतल्या पाकळ्या असतात त्या अशा दुमडायच्या आणि असे भरपूर सारे कमळ मी तयार केले। आता कंठीसाठी इथे भरपूर सारा पसारा घातलेला। कंठीला मी इथे ना हा पुट्टा माझ्याकडे होता जो कंठीचा असतो तो मी मधनं कट केलेला आणि त्याच्यावर ना इंग्लिश पाला आणि दुर्वांच्या जुड्या करून मी छान अशा स्टॅपलरने स्टॅप केलेला। एक काम झालं माझं। दुसरं काम होतं कमळाची फुलं मला अशी त्याला शिवून घ्यायची होती। तर शिवताना ना कमळाचा फुलाला धाग्यामधनंच आपण साधं शिवायचं आणि एक मणी किंवा एखादा खोटा फूल असेल छोटा आपल्याकडे तो आपण त्याच्यामध्ये घालून शिवू शकतो। इझिली शिवलं जातं, इझिली ही कंठी एकदम सोपी। कमळाच्या फुलांच्या ऐवजी तुम्ही शेवंतीची फूल कोणतीही फुलं वापरू शकता आणि त्या फुलांना जर स्टॅपलरने स्टॅप करता येत असेल तर तसं सुद्धा करू शकता। आपण ते दोन्ही पुट्टे एकमेकांना क्रॉस जॉईंट करायचे आणि त्यांची एक्स्ट्रा पट्टी कट करायची किंवा स्टॅपलर अगोदर मारून घ्यायचं, पण एक्स्ट्रा पट्टी आपल्याला कट करावी लागेलच। आता छान असे स्टॅपलर मारून घ्यायचे। त्यानंतर आपण तिथे जी स्टॅपलर मारले तिथे आपण दुर्वांची जुडी, ग्रीन पाला म्हणजे इंग्लिश पाला, दुर्वांची जुडी आणि जिप्सीची जुडी अशा प्रकारे स्टॅपलरने स्टॅप करायची आणि मध्ये ना मोठा असा कमळ ठेवलेला तो तिथे मी लावून घेतलेला आहे। तर अशा प्रकारे हा मध्ये मोठा कमळ लावला आणि आपली कंठी पूर्ण तयार झालेली आहे। आता गाठ मारताना ना पाठच्या साईडला फिक्स अशी घट्ट गाठ मारायची आणि मग आपली कंठी अशी दिसेल सुंदर। आता पाठच्या साईडला म्हणजे आपण गणपती बाप्पाच्या गळ्यामध्ये घालणार ना तिथे अशी एखादी लेस असेल ना ती स्टॅपलरने स्टॅप करायची। एकदम इझी कंठी बनवणं आहे। पुढच्या वर्षी जरूर बनवा किंवा येणाऱ्या नवरात्रीसाठी देवींसाठी बनवू शकता। छान अशी कमळाची कंठी तुमच्याबरोबर शेअर केली। कशी वाटली हे कमेंट्स करून सांगा। आवडल्यास लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाप्पाच्या गळ्यात कशी वाटते हे सुद्धा बघा। खूप सुंदर छान वाटत होते बाप्पा, हे आमचे मंडळाचे बाप्पा।